बोंदू खरात हा भक्तांच्या घर आणि कार्यालयामध्ये जाण्यासाठी घ्यायचा 5 ते 20 लाख रुपये। अमावस्या आणि पौर्णिमेला लागायची घरी नेण्यासाठी रांग। बोंदू अशोक खरातवरती आणखी एक गुन्हा दाखल। शिर्डीमधल्या 4 एकर भूखंड खरेदीच्या प्रकरणी खरातसह 5 जणांवरती गुन्हा। कर्ज फेडण्यासाठी व्याजाने पैसे देत जमीन बळकावल्याचा आरोप। राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा। अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, शेतीचं नुकसान, तर पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज। राज्यामध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ। वीज पडून साताऱ्यामध्ये दोघांचा तर जालन्यामध्ये एकाचा मृत्यू। घरांचीही पडझड। 62,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान। मिठी नदीमधला गाळ काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला अखेर मिळाले कंत्राटदार। कंत्राटदार मिळण्यामध्ये येत होत्या अडचणी। नाले सफाईवरती मनपाची करडी नजर असणार। मुंबईकरांची वीज स्वस्त होणार। बेस्ट, अदानी आणि टाटा कंपन्यांच्या वीज दरामध्ये कपात। उद्यापासून नवे दर लागू होणार। मे महिन्याच्या बिलात ग्राहकांना दिलासा मिळणार। बीडमध्ये प्रेम प्रकरणामधून एका तरुणाला चौघांनी केली बेदम मारहाण। जखमी तरुणानं केली आत्महत्या। पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल। आखाती युद्ध दीड महिना चालेलच। व्हाईट हाऊसकडून माध्यमांना माहिती। इराणचे नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा। अमेरिकेच्या लष्कराचा इराणवरती मोठा हल्ला। 2000 पाऊंडच्या बंकर बस्टर बॉम्बचा इस्फहान शहरावरती वर्षाव। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट। आणि आयपीएलमध्ये राजस्थानचा चेन्नईवरती 8 गडी राखून दणदणीत विजय। 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं 15 चेंडूंमध्ये दणदणीत शतक।